तर मुलांनो, आजची कथा आहे कोविडची. अद्दू एका छोट्या घरात व्यस्त आणि गर्दीच्या शेजारामध्ये राहत होता. तो 7 वर्षाचा होता आणि त्याच्या घरी बऱ्याच लोकांसह तो राहत होता. मम्मी, डॅडी, त्याची मोठी बहीण अन्नी आणि त्याचे आजी आजोबा. त्याच्या आवडत्या व्यक्तींपैकी ज्यांना तो खूप प्रशंसा करतो त्यातली एक आहे त्याची मोठी बहीण अन्नी. ती 15 वर्षाची आहे आणि अद्दूला खात्री आहे की तिला सर्व काही माहीत आहे. इतर मुलांप्रमाणेच अद्दूलाही गेल्या काही महिन्यात भरपूर अडचणी आल्या. तुम्हाला तर माहीतच असेल ना, कोविड नावाच्या एका विचित्र रोगामुळे. प्रत्येकजण याबद्दल बोलत आहे आणि याबद्दल काळजी करीत आहे. TV आणि वृत्तपत्रात सुद्धा याच विषयी बातम्यांनी भरून गेले आहे. तो खेळायला बाहेर जाऊ शकत नाही, आपल्या मित्रांना भेटू शकत नाही किंवा शाळेतही जाऊ शकत नाही. त्याला सायकलसुद्धा चालवायला परवानगी नाही आणि चॉकलेट विकत घेण्यासाठी दुकानात जायला जमत नाही. अद्दूचे काही आवडते कार्टून शो देखील रद्द केले गेले आणि त्याऐवजी कोविडच्या बातम्या आणि माहितीसह बदलले गेले. एके दिवशी तो खिडकीजवळ हताश होऊन बसला होता. तू उदास का दिसतोयस? काय झालं? त्याची बहीण अन्नीने विचारले. सर्व काही बंद आहे आणि कोणीही बाहेर खेळत नाही आणि रस्त्यावर क्वचितच लोक दिसत आहेत आणि जे बाहेर आहेत त्यांना तो विचित्र मुखवाटामध्ये बघून इतकी भीती वाटते, अद्दू म्हणाला. ओहो, आत्ता मला समजले की तू दुःखी का आहेस आणि मला हेही माहीत आहे की इतर मुलांप्रमाणेच तुला पण हे कठीण झालं आहे ते, अन्नी म्हणाली. मला हे कोविड समजतच नाही. हे कोविड म्हणजे काय आणि ते कसे पसरते? अद्दूने विचारले. अरे, मी तुला हे समजावून सांगते, अन्नीने हुशारीने म्हणाली. असे बरेच मार्ग आहेत ज्यात आपण आजारी पडतो आणि यातील बरेचसे असे आजार आहेत जे आपल्या शरीरात जंतूच्या माध्यमातून प्रवेश करतात. जंतू म्हणजे काय? अद्दूने उत्सुकतेने विचारले. जंतू लहान, खूपच लहान प्राणी असतात, मुंग्यांपेक्षाही अगदी लहान. इतके लहान आहेत की आपण त्यांना पाहण्यासाठी खास मशीन वापरल्याशिवाय आपण त्यांना पाहू शकत नाही. ते वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या शरीरात प्रवेश करतात. उदाहरणार्थ, आपल्या नाक आणि तोंडातून. जेव्हा या लहान लहान जंतू शरीरात शिरतात तेव्हा तो शरीर आजारी पडतो, अन्नी म्हणाली. आपल्याला कसे मिळतात आणि कोविड या जंतूंपैकी कसा पसरतो? अद्दूने विचारले. जर आपण एखाद्या घाणेरड्या जागी जातो किंवा खाण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुत नाही तर आपल्याला पोटदुखी आणि अतिसार होतो. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल आणि आपल्याला शिंका येत असतील आणि कोणीही जवळपास आपल्या जंतूंमध्ये श्वास घेतो तर तो व्यक्तीसुद्धा आजारी होतो. अशाच प्रकारे कोविड होतो. आणि तुला माहीत आहे, कोविड कारणीभूत जंतूचे खूप मजेदार नाव आहे, कोरोना. तू कोरोना म्हणू शकतोस, अन्नी म्हणाली. को-रो-ना, अद्दू हळूच म्हणाला. परंतु माझ्याकडे कोविड नाही, मग मी बाहेर का नाही जाऊ शकत? अद्दूने विचारले. आजारांचे वेगवेगळे प्रकार असतात. काही जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात तर काही जंतू तसे करत नाही. जर आपल्याला डोकेदुखी असेल आणि एखाद्याच्या शेजारी आपण बसलो तर त्याला डोकेदुखी होत नाही. मी म्हटल्याप्रमाणे कोविड असलेल्या एखाद्याशी अगदी जवळ जर आपण बसलो तर ते त्याच्या शिंका किंवा खोकल्यामुळे आपल्याला पसरू शकतो. जर आपण गर्दीच्या ठिकाणी मुखवाटा न घालता बाहेर गेलो आणि घरी परत आल्यावर कोविड विषाणूची लागलेला आपला हात धुण्यासाठी विसरलो तर आपल्याला सुद्धा कोविड होण्याचा धोका असू शकतो. कारण आपल्याला माहीत नाही की कोणामध्ये कोविड आहे आणि कोणामध्ये नाही आणि ते आपल्यापर्यंत पसरले आहे की नाही. म्हणूनच शक्यतो घरी राहणे चांगले, अन्नी म्हणाली. मी मित्रांकडून ऐकले की आपण बाहेरून आईस्क्रीम खाल्ले तर कोरोना होऊ शकतो, हे खरं आहे का? अद्दूने विचारले. नाही, अन्नी म्हणाली.
कोरोना एखाद्याच्या घरातून उडून आपल्याकडे येऊ शकतो का? नाही, अन्नी म्हणाली. मासे किंवा डासांमधून पसरेल का? नाही. कुत्रे किंवा इतर प्राण्यांकडून सुद्धाही नाही. अरे नाही रे, अन्नी म्हणाली. मला कोविड झाला तर ते आयुष्यभर राहील का? अदूने विचारले. नाही. मग कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे काय मार्ग आहे? हो आहे ना. आपण SMS नियमाचा अनुसरण करू शकतो, अन्नी म्हणाली. तुला SMS माहीत आहे काय आहे ते? अन्नीने विचारले. अरे मला माहीत आहे. याचा अर्थ मोबाईलवरून संदेश पाठवणं आहे ना, अद्दू म्हणाला. हा, SMSचा हा एक अर्थ आहेच. आणि कोविडसाठी SMSचा अजून एक नियम आहे. S म्हणजे सूक्ष्म जंतूचा नाश करण्यासाठी सॅनिटायझरचा किंवा साबणाचा वापर करावा. M आपण घरातून बाहेर निघताना प्रत्येक वेळी मास्क अर्थातच मुखवाटाचा वापर करावा आणि मुखवाटा आपले नाक आणि तोंड झाकून आहे की नाही याची खात्री करावी. आणि S जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा सामाजिक अंतर ठेवावे आणि जेव्हा आपण वर्गात बसतो आणि मित्रांसह खेळतो तेव्हा जास्तीत जास्त अंतर ठेवा, अन्नीने समजवले. हो, SMS म्हणजे काय हे आत्ता मला कळलं आणि मी ते लक्षात ठेवणार जेणेकरून मी सुरक्षित राहू शकतो आणि सोप्या नियमांचे पालन करून मी इतर लोकांना कोविडपासून सुरक्षित ठेवू शकतो, अद्दू म्हणाला. पण मला कोविड झालं तर? अद्दूने चिंतेने विचारले. मग काय करायचे? ज्यांना कोविड झाले आहे त्यांची तब्येतही चांगली झाली आहे, वयस्कर लोकांपेक्षा कितीतरी पटीने पटकन. जर आपल्याला आजाराप्रमाणेच कोविड झाला तर आपल्याला ताप येतो, तेव्हा आपण फक्त घरीच राहायचं हे आवश्यक आहे. विश्रांती घ्यायची आणि झोप घ्यायची. डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्यायची आणि स्टेट कोविड हेल्पलाईनला कॉल करायचे. आपण पलंगावर राहू शकतो, आपल्या आवडीच्या कथा वाचू शकतो, व्यंगचित्र पाहू शकतो, कदाचित काही रेखांकन सुद्धा करू शकतो जे तुला आवडेल आणि तुला आनंद देईल. घराच्या एका कोपऱ्यात राहायचं आणि दुसऱ्यांच्या अगदी जवळ जायचं नाही, हेच चांगलं आहे, विशेषतः आजी आणि आजोबांजवळ, जेणेकरून ते आजारापासून सुरक्षित राहतील, अन्नी म्हणाले. असं काय? पण हे कोविड कधी संपेल? अद्दूने विचारले. कोविड कधी संपेल हे कोणालाही माहिती नाही, कारण ही एक नवीन आजार आहे आणि प्रत्येकजण ह्याबद्दल अजूनही शिकत आहे. आपल्याला कोविड होण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टर आणि वैज्ञानिक औषध बनवण्यासाठी खूप खूप प्रयत्न करत आहेत, परंतु यासाठी अद्याप बरेच महिने लागू शकतात. तोपर्यंत आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी SMS या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे, अन्नीने समजवले. मग आता आपण बाहेर जाऊ शकतो का? मला आशा आहे की आपण जाऊ शकतो, अद्दूने काही वेळानंतर विचारले. तुला आठवतंय की काही महिन्यापूर्वी आपल्या इथे लॉकडाऊन असं होतं आणि आपण बाहेर जाऊच शकत नव्हतो आणि सगळं काही बंद होतं, अन्नी म्हणाली. अद्दूने मान हलवून होकार दिला. बरं, आत्ता गोष्टी हळूहळू सुधारत आहेत. लॉकडाऊन हा उचलला गेला आहे आणि लोक आता दुकानात आणि ऑफिसवर जास्तीत जास्त बाहेर जाऊ शकतात. जर आपण स्वतःचे रक्षण केले. तू ऐकलं असशील की शाळासुद्धा पुन्हा सुरू होत आहे, त्यामुळे आत्ता गोष्टी चांगल्या होत आहेत. हो, अरे तुला माहीत आहे का, मी आत्ताच काहीतरी विचार केला की कोविडने बऱ्याच गोष्टी अवघड तर केल्याच, पण काही गोष्टी चांगल्यासुद्धा केल्या, अन्नी म्हणाली. रिअली? असं काय चांगलं केलं कोविडने? अद्दूने विचारले आश्चर्यचकित होऊन. मला असं वाटतं की कोविड आणि लॉकडाऊनमुळे आपल्याला एक कुटुंब म्हणून जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळाला, अन्नी हसत म्हणाली. मीही काहीतरी नवीन शिकली आहे. मी आता मम्मी आणि पप्पांबरोबर बुद्धिबळ खेळू शकते. दुसऱ्या दिवशी तर मी जवळजवळ मम्मीला हरवलं बुद्धिबळात.
केक कसा बनवायचा हे देखील मी शिकली. तुझं काय? जे घडले त्यात चांगल्या गोष्टीबद्दल तू तरी विचार केलास? अन्नी म्हणाली. अद्दू विचार करतो आणि मग म्हणतो, हो ना, आपण घरातील सगळी फुलझाडं रंगवली. आता आपलं बाग खूप सुंदर दिसत आहे. हे मला आत्तापर्यंत कळलं नव्हतं. मलाही मम्मी पप्पा आणि तुझ्याबरोबर दररोज लुडो खेळायला खूप आवडतं. नक्कीच, तुला तर माहितीच आहे मी चॅम्पियन आहे. आत्ता कळलं. म्हणून जेव्हा कधी कधी गोष्ट कठीण असतात तरीही नेहमी शिकण्यासारख्या गोष्टी असतात आणि कठीण परिस्थितीतही चांगल्या गोष्टी घडू शकतात, अन्नी म्हणाली. ठीक आहे, कोविड असो किंवा नसो, तू तर माझी बहीणच राहणार आणि ह्याचा मला खूप आनंद आहे, असे म्हणून अद्दूने आपल्या बहिणीला मिठी मारली. नक्कीच, मोठी बहीण आहे ना, अन्नी हसत म्हणाली. तर मुलांनो, आवडली ना कथा अन्नी आणि अद्दूची? किती छानपणे समजवलं ना आपल्याला कोविडबद्दल. मार्च महिन्यापासून या कोविड आणि लॉकडाऊनने भरपूर अडचणी उभ्या केल्या सगळ्या भारतीयांसाठी, खास करून लहान मुलांसाठी, ज्यांना यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घरी बसूनच काढावी लागली. शाळा नाही, खेळ नाही आणि गप्पा गोष्टी करायला मित्रही नाही. किती वैताग आला असेल नाही? पण जशी अन्नी म्हणाली, आपण घरी असूनही खूप काही करू शकतो. उदाहरणार्थ, आईला स्वयंपाकात मदत, घरी इतर लोकांसह योगा व व्यायाम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे. तर अन्नी अद्दूची ही कोविड कथा तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांनाही सांगू शकता. आणि हो, SMS म्हणजे सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतर ह्याचं पालन विसरू नका.